सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली। घरगुती भांडण झाल्याने बायको निघून गेल्याने रागाच्या भरात नवऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवलं। ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास स्वागतनगर टिपू सुलतान चौक येथे घडली आहे। शाहरुख सादिक सय्यद असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे। शाहरुख सादिक सय्यद वय वर्ष 24 याचा रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे पत्नी निघून गेली होती। पत्नी निघून गेल्याने रागाच्या भरात मयत शाहरुख शेख या तरुणाने ओढणीच्या साह्याने लाकडी बांबूच्या वाशाला गळफास लावून घेतला होता। त्याला नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरून बेशुद्ध अवस्थेत उपचाराकरिता सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात वडील सादिक सय्यद यांनी दाखल केलं होतं, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी शाहरुख सय्यद यास मृत घोषित केलं। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे। पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वादामुळे शाहरुखने टोकाचे पाऊल उचलल्याचे संपूर्ण कुटुंब हादरलं व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेचा अधिक तपास MIDC पोलीस करत आहेत।